श्री स्वामी समर्थ। 6 जानेवारी अंगारिका चतुर्थी। घरात कलह, आजार, पैसा अडतोय। 12 राशीचे हे अचूक तोडगे जीवनातील संकटे होतील दूर। नमस्कार माझ्या सर्व मित्रमैत्रिणींनो। 6 जानेवारी वर्षाची पहिली आणि सर्वात महत्त्वाची अंगारिका चतुर्थी, ज्या दिवशी मंगळ आणि चतुर्थीचा असा दुर्मिळ योग जुळून येतो, ज्या दिवशी साक्षात विघ्नहर्त्याची शक्ती पृथ्वीवर संचार करत असते। मला सांगा, तुमच्या घरात सतत चिडचिड होते का? विनाकारण कलह वाढतोय? कितीही कष्ट केला तरी पैसा हातात टिकत नाही आहे? किंवा घरामध्ये आजारपण पाठ सोडायला तयार नाही? जर तुमचं उत्तर हो असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याला एक नवीन दिशा देणारा ठरेल। आज मी तुम्हाला अशा काही गुप्त उपायांबद्दल सांगणार आहे जे तुमच्या राशीनुसार असतील। हे उपाय साधे वाटतील, पण त्यांचा प्रभाव एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही। व्हिडिओच्या शेवटी मी एक असा सस्पेन्स उपाय सांगणार आहे जो केवळ 2 मिनिटांचा आहे, पण तो केल्यावर तुमच्या घरातून नकारात्मकता कायमची बाहेर पडेल। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका। बाप्पा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल। आणि हो, आपल्या या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच मार्गदर्शन व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील। अंगारिका चतुर्थी अंगारिका का म्हणतात हे तुम्हाला माहीत आहे का? या दिवशी केलेल्या उपायांनी कुंडलीतील दोष कसे नष्ट होतात हे सर्व मी तुम्हाला सांगणार आहेच, पण त्याआधी एक छोटी गोष्ट लक्षात घ्या। अनेक लोक उपाय करतात पण त्यांना फळ मिळत नाही। त्याचं कारण म्हणजे वेळ आणि राशी। चुकीच्या वेळी केलेला उपाय कधीही लागू पडत नाही। आज मी तुम्हाला 12 राशींचे असे तोडगे सांगणार आहे जे 6 जानेवारीच्या सूर्योदयापासून ते चंद्रोदयापर्यंत तुम्हाला कधीही करता येतील। पण लक्षात ठेवा, व्हिडिओच्या मध्यभागी मी एक विशेष साखरेचा तोडगा सांगणार आहे जो तुमच्या रखडलेल्या पैशासाठी अत्यंत प्रभावी आहे। 12 राशीनुसार तोडगे ऐका, सांगते। चला तर मग पाहूया तुमच्या राशीनुसार तुम्हाला काय करायचे आहे। 1. मेष रास। तुमच्या राशीचा स्वामी मंगळ आहे। घरात पैसा अडकला असेल तर आज गणपतीला लाल गुंज किंवा लाल फुले अर्पण करा आणि तृणहर्ता गणेश स्तोत्राचे पठण करा। 2. वृषभ राशी। घरात कलह होत असतील तर बाप्पाला पांढऱ्या दुर्वा किंवा पांढरे फूल अर्पण करून गणपती अथर्व शीर्षाचे पठण करा। 3. मिथुन राशी। व्यापारात यश मिळत नसेल तर हिरव्या मूग डाळीचे 21 दाणे गणपतीच्या चरणी ठेवा। 4. कर्क रास। मानसिक शांतता हवी असेल तर गणपतीला अभिषेक करताना त्यात थोडे दूध मिसळा। 5. सिंह राशी। समाजात मान सन्मान हवा असेल तर सेंदूर गणपतीला गुळाचा नैवेद्य दाखवा। 6. कन्या राशी। मुलांच्या आरोग्यासाठी किंवा शिक्षणासाठी दुर्वांची 21 जोडी गणपतीला अर्पण करा। सख्यांनो, 12 राशीचे उपाय सुरूच आहे, पण त्याआधी मी तुम्हाला एक साखरेचा सस्पेन्स तोडगा सांगते। जर पैसा खूप अडकला असेल तर 6 जानेवारीला सायंकाळी एक पांढऱ्या कागदावर तुमची अडकलेली रक्कम लिहा, त्यावर थोडी साखर ठेवा आणि तो कागद गणपतीच्या मूर्तीखाली किंवा फोटो मागे ठेवा। प्रार्थना करा। दुसऱ्या दिवशी ती साखर मुंग्यांना टाका। हा उपाय करून पहा, मार्ग मोकळे होतील। आता पाहूया 7. तुळा रास। पती पत्नींमधील वाद कमी करण्यासाठी गणपतीला अत्तर अर्पण करा। 8. वृश्चिक राशी। शत्रूंचा त्रास होतोय तर गूळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य दाखवून तो गरिबांना वाटा। 9. धनुरास।
अडकलेली कामे पूर्ण होण्यासाठी पिवळ्या रंगाची मिठाई बाप्पाला अर्पण करा. 10. मकर रास. जुने आजार बरे होण्यासाठी गणपती समोर तीळ आणि गुळाचा दिवा लावा. 11. कुंभरास. नवीन नोकरीत किंवा संधीसाठी गणपतीला शमीची पाने अर्पण करा. 12. मीनरास. घरात सुख समृद्धी येण्यासाठी केसर मिश्रित दुधाचा नैवेद्य दाखवा. आजारपण आणि घरातील कलहावर विशेष उपाय सांगते, ऐका. जर तुमच्या घरात कुणी सतत आजारी असेल तर आजच्या दिवशी एका तांब्याच्या कलश घ्या. त्यात पाणी भरा आणि त्यावर हात ठेवून 21 वेळा ओम गंग गणपतये नमःचा जप करा. हे पाणी आजारी व्यक्तीला प्यायला द्या. अंगारिका चतुर्थीच्या दिवशी या मंत्राचा प्रचंड शक्ती असते. घरातील कलह थांबवण्यासाठी मुख्य दरवाजावर स्वस्तिक काढा आणि त्याखाली थोडी हळद शिंपडा. यामुळे बाहेरील नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही. आणि आता वेळ आली आहे त्या सर्वात मोठ्या सस्पेन्सची. जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्यावर कुणाची करणी बाधा किंवा वाईट नजर आहे, तर आज रात्री चंद्रोदयाच्या वेळी चंद्राला अर्घ्य देताना त्यात थोडे काळे तीळ टाका. हे केल्याने तुमच्यावर असलेले सर्व प्रकारचे तंत्र मंत्र बाधा नष्ट होतात. हे सत्य आहे जे आपल्या प्राचीन शास्त्रात सांगितलेले आहे. तर मित्रमैत्रिणींनो, ही होती 6 जानेवारीची विशेष माहिती. हे उपाय पूर्ण श्रद्धेने करा. बाप्पा तुमच्या सर्व अडचणी नक्कीच दूर करेल. मला खात्री आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ मोलाचा वाटला असेल तर लगेच लाईक करा आणि तुमच्या नातेवाईकांना मित्रमंडळींना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही याचा लाभ मिळेल. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता जाता जाता पुन्हा एकदा कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ आणि ओम नमो भगवते वासुदेवाय. बाप्पा तुम्हा सर्वांना सुखी ठेवो हीच प्रार्थना. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.